नमस्कार मित्रांनो. आज आपल्या स्टॉक मार्केटच्या जर्नीचा मेन पार्ट चालू झालेला आहे. इथून पुढे मी तुम्हाला जो पण व्हिडिओ सांगेल, शिकवेल ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. स्टॉक मार्केटची प्राइस ॲक्शन जिथनं चालू होते ते पूर्ण स्टॉक मार्केटचं एक प्रकारचं फ्लो आहे आणि त्याच्यावरच स्टॉक मार्केट उभं आहे. जेवढे पण ट्रेडर आहेत आणि आत्तापर्यंत जी पण माणसं शिकण्याचा प्रयत्न करतात ती ह्याच गोष्टीला शिकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात. ही गोष्ट शिकण्यासाठी मला खूप वर्ष लागले. खूप मेहनत घेतल्यानंतर मी जी गोष्ट शिकलो ती तुम्हाला इथे मी व्यवस्थित आणि एकदम उत्तमरित्या सांगण्याचा प्रयत्न करेल. माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे त्याच्यापेक्षा मी जास्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही ते व्यवस्थित ऐकून ग्रास्पिंग करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, पूर्ण मार्केट जे चालतं ते ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम, सपोर्ट, रेजिस्टन्स, सप्लाय आणि डिमांड या झोनवर चालतं. सप्लाय आणि डिमांड शिवाय मार्केटचं इन्फॉर्मेशनच होत नाही. आणि ते कसं होतं, कुठनं होतं, त्याची स्टेप काय आणि ते उत्तरोत्तर कसं वाढत जातं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम उत्तम प्रकारे सांगणार आहे. त्याचा आजच्या व्हिडिओचा हा पहिला नमुना असेल. सगळ्यात प्रथम आपण काय पाहणार आहोत, की मार्केट जेव्हा पण स्टार्ट होतं तेव्हा काय होत असेल. जेव्हा मार्केट स्टार्ट होतं तर मार्केटमध्ये जेव्हाही सकाळी ओपन होतं तर दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर उभे असतात. एक व्यक्ती बाय करायला तयार असते, एक व्यक्ती सेल करायला तयार असते. पण दोन्ही व्यक्तींनी समजा आपली जी प्राइस आहे ती लिमिट ऑर्डरमध्ये टाकली असेल तर, समजा आपण मार्केटला गेलो, आंबे घ्यायला मार्केटला गेलो, आपल्याकडे पैसे 90 रुपये, एकूण तिकून खिशातनं हात काढून घातल्यावर आपल्या लक्षात आलं 5 रुपये अजून आहेत, म्हणजे 95 रुपये जास्तीत जास्त आपल्याकडे आहेत आणि आपल्याला आंबे घेऊन यायचे. आणि मार्केटमध्ये गेलो तर काय आहे, जो सगळ्यात कमी रेट आहे तो 100 रुपयाचा. आता डील होईल का आपली? नाही होणार. जो माणूस 100 रुपयाला विकायला तयार आहे त्याच्या अगोदर 120, 130 असे विकणारे आहेत आणि तो सगळ्यात कमी विकतोय. तो समोरच्या माणसाला म्हणतो, मी 100 रुपयाला तुला माल सोडायला तयार आहे, तू घेणार आहेस का नाही? तर आपल्याकडे 95 रुपये आहेत. आपण काय म्हणणार, भाऊ माझ्याकडे पैसे नाहीये, तू देतो का? तो म्हणे नाही. म्हणजे आपण 95च्या वर घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, आपण जर बायसाठी लिमिट ऑर्डर लावली असेल 95 रुपयाची, तर मार्केटमध्ये जेव्हाही ट्रेडिंग सुरू होईल तेव्हा 95च्या वरची प्राइस आपली बाय होणार नाही. पण कदाचित मार्केट टपकनी खाली आलं असेल, जंप करून खाली आलं आणि 95च्या खाली आलं आणि ते 85ला आलं तर तुमची ऑर्डर एक्झिक्यूटिव्ह होईल. कारण तुम्ही लिमिट काय लावले 95 आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा स्वस्त मिळतंय 20 रुपयांनी, तर ते तुमची काय ऑर्डर एक्झिक्यूट होईल. तसंच सेलरची प्राइस जर 100 असेल आणि मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन आलं, जंप झाला, त्याची प्राइस जंप झाली आणि एकदम 112ला गेले किंवा 113ला गेले किंवा 105ला जरी गेली तरी 100पेक्षा जास्त लेवलला गेली आणि तो 100ला सेल करायला तयार आहे, तर 100पेक्षा 105ला जर त्याची ऑर्डर एक्झिक्यूट होत असेल तर तो तयार आहे, खुशी खुशी 5 रुपये त्याला एक्स्ट्रा मिळतात. तर मार्केटमध्ये ही दोन्हीही व्यक्ती, बायर आणि सेलर, लिमिट ऑर्डरमध्ये असणाऱ्या व्यक्ती मार्केट चालवत नाही. तुम्ही म्हणा असं कसं काय? हो, ज्यांच्या लिमिट ऑर्डर असतात ना, बायर आणि सेलरच्या, ते मार्केट नाही चालवत. मार्केटमध्ये तिसराच व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की मला आज 100 क्वांटिटी बाय करायच्या आहेत, मार्केटमध्ये असेल त्या रेटनी, म्हणजे मार्केट प्राइसनी. लक्षात घ्या, तो मार्केटमध्ये कोणची प्राइस आहे त्या प्राइसला घ्यायला तयार आहे. पहिली प्राइस कोणची? 100 रुपये. मग तू 100ला उचलायला तयार आहे. बरोबर आहे का नाही? मग त्याने मार्केट प्राइसला टाकलं तर मार्केट प्राइस नेहमी हायर प्राइस घेते. लक्षात घ्या, मार्केट प्राइस जर बायला टाकली असेल तर ती वरची प्राइस घेईल, सेलला टाकली असेल तर तुम्ही दिलेल्या 100च्या खालची प्राइस घेईल मार्केटला. लिमिट ऑर्डरला तसं नाही होत. मार्केट ऑर्डरला तसं होतं. लिमिट ऑर्डरला तुम्ही टाकलेल्या प्राइसच्या
वरची प्राईस सेलसाठी बायसाठी खालची प्राईस घेईल. मार्केट ऑर्डरमध्ये तुम्ही टाकलेली प्राईस ही नेहमी तुम्ही टाकलेल्या प्राईसपेक्षा वरचीच प्राईस मिळते. म्हणून फ्लक्च्युएशन मार्केटमध्ये तुम्हाला अचानक वरच्या किमती मिळत जातात. तुम्ही टाकलेले असते 100ला, मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन 112ला तुमची क्वांटिटी एक्झिक्यूट होते. ते मार्केट ऑर्डरमुळे होते. म्हणून मार्केट लिमिट ऑर्डरवाले चालवत नाहीत. तर मार्केट नेहमी मार्केट ऑर्डरवाले चालवतात. आता याचा उदाहरण मी तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, ए व्यक्ती आलेली, तिला 10 क्वांटिटी बाय करायच्यात. आता बाय केल्यानंतर काय आहे, आपण मार्केटमध्ये कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होण्याच्या अगोदर, म्हणजे समजा इंट्राडेमध्ये घेऊ. इंट्राडेमध्ये समजा मार्केटमध्ये मी बाय केल्या 10 क्वांटिटी, तर मला संध्याकाळी ते एक्झिट करून जावं लागतील का नाही? मग त्याच्यासाठी मला काय करावं लागतं? सेल करावं लागतील, बरोबर का नाही? तसंच जर कोणी सेलर आला तर त्याने 10 क्वांटिटी सेल केल्या, तर त्याची क्वांटिटी पूर्ण झिरो होण्यासाठी काय करावं लागलं? एक्झिट करावं लागेल ना. मग त्याला काय करावं लागतं? पहिली सेल केली असेल तर बाय करावं लागतील, तेव्हा त्यांची क्वांटिटी झिरो होईल. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा 10 क्वांटिटी यांनी बाय टाकल्या ए माणसांनी, तेव्हा मार्केटमध्ये एंट्री होत नाही. तेव्हा समोर कोणी नाही, बाय टाकल्या पण समोरचे घेणारा कोण नाही. त्याला बी माणूस हा 10 क्वांटिटी सेल करणारा भेटला. आता याने 10 बाय टाकल्या, 10 सेल करणार आहे. आता इथं काय झालं? न्यू लॉंग झाले होते 10 बायवाले आणि सेल करणारे न्यू शॉर्ट केले. न्यू, लक्षात घ्या, याचा अर्थ काय होतो? न्यू. त्याचा क्वांटिटी दोघांची मिळून 60 हा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे. 10 यांनी जरी 10 टाकले असते, यांनी जरी 10 टाकले असते, तर तुम्ही म्हणे 20 व्हायला पाहिजे. नाही, या दोघांनी एकमेकाला एक्सचेंज केल्यात. 20 कसे काय होतील? एकमेकाला एक्सचेंज केल्यात, त्यामुळे इथं 10 क्वांटिटी ओपन होतील आणि ट्रेडिंग व्हॅल्यूम पण 10 होईल. आलं का लक्षात? दुसऱ्या पार्टमध्ये सी एक नवीन मेंबर येतो आणि तो 15 क्वांटिटी ओपन करतो. त्याला डी हा मेंबर 15 क्वांटिटी सेल करणारा मिळतो. याच्या पण न्यू लॉंग आहेत आणि याच्या न्यू शॉर्ट आहेत. इथं क्वांटिटी होते 25, ओपन इंटरेस्ट 25, हे 15 प्लस हे 10 असे ओपन इंटरेस्ट 25 झालेले आणि व्हॅल्यूम पण 25 झालेले. हे तुम्ही लक्षात घ्यायचं की व्हॅल्यूम उत्तर वाढत जाणारे. आता या ठिकाणी बी हा व्यक्ती येतो की ज्यांनी अगोदर 10 सेल केल्या होत्या, त्यांनी आपल्या परत बाय करून घेतल्या 5 क्वांटिटी. आता त्याच्याकडे 5 राहिल्यात, 5 बाय केल्या. हे काय जुना शॉर्ट कव्हर केलेला आहे आणि त्याच्याकडे 5 शिल्लक आहेत. आता या ठिकाणी क्वांटिटी जर 5 हे केले असतील तर 25 मधल्या 5 मायनस झाल्या, ओपन इंटरेस्ट किती झाला? 20. म्हणजे ओपन इंटरेस्ट जास्त आणि कमी होऊ शकतो. पण व्हॅल्यूम झालं 30. व्हॅल्यूम काय दाखवतं की आज किती व्यवहार झाला मार्केटमध्ये, ते हे दाखवत नाही की किती ओपन इंटरेस्ट शिल्लक आहेत. ते हे दाखवतं की ह्या प्राईजला किती व्यवहार झाला, ते नेहमी ओपन इंटरेस्ट वर चढत्या क्रमाने दाखवतं. आणि ओपन इंटरेस्ट हा आपलं व्हॅल्यूम नेहमी चढत्या क्रमाने दाखवतं आणि ते व्हॅल्यूम पूर्ण दिवसाचं दाखवतं. पूर्ण दिवसात किती व्हॅल्यूम झाले हे दाखवतं. तसंच ते व्हॅल्यूम तुम्हाला प्रत्येक कॅन्डलचं पाहता येतं. 1 मिनिटाच्या कॅन्डलचं, 2 मिनिटाच्या कॅन्डलचं, याच्यामध्ये बायर किती आले, सेलर किती आले हे तुम्हाला पाहता येतं. आता परत पुढं पाहूया. डी हा मेंबर आला आणि त्यांनी जे 10 नवीन कॉन्ट्रॅक्ट, जे जुने कॉन्ट्रॅक्ट होते 10, तर ते त्यांनी परत बाय केले. त्यांनी सेल केले होते इथं 15, त्याच्यातले 10 बाय केले, म्हणजे जुने शॉर्ट कव्हर केले 10. आता 20 जे ओपन इंटरेस्ट होता तो 10 राहिला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय दिसत होतं? ओपन इंटरेस्ट वाढतोय. आणि या ठिकाणी काय दिसते? ओपन इंटरेस्ट कमी होतोय. पण ह्याच्याबरोबर व्हॅल्यूम वाढते. आता 30च्या ऐवजी 40 व्हॅल्यूम झालं. आता त्याच्या पुढचा परत सी मेंबर आला आणि त्याने जे सुरुवातीला 15 शॉर्ट केले होते त्याच्यातले 15 बाय केले होते, त्याच्यातले 10 सेल केले. म्हणजे जुना लॉंग कव्हर केला 10 क्वांटिटी. जुना लॉंग केला होता त्याने. लॉंग म्हणजे बाय आणि शॉर्ट म्हणजे कव्हर, हे लक्षात घ्या. आता याने शॉर्ट कव्हर केला आणि क्वांटिटी परत कमी झाल्या, 20च्या ऐवजी 10 आणि 40 व्हॅल्यूम. आता याच्यातनं अजून खाली काय आलं? एक नवीन ए मेंबर परत आला.
त्याने त्याच्या एक्झिट केलेल्या क्वांटिटी होत्या 5, तर त्याने अजून त्याच्यात एक 5 ॲड केल्या, न्यू लाँग केल्या. हे बघ इथं 10 केल्या होत्या बाय, इथं 5 त्याने एक्झिट केल्या, पण परत त्याने 5 बाय केल्या. तर तो आता किती झाला? तो 10 वर गेला, पण त्याने न्यू बाय केल्या, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं परत बाय व्हॉल्यूम वाढला. आता हे मार्केट जे वरनं ओपन इंटरेस्ट वाढत होता, तो नंतर कमी झाला, तो परत वाढायला लागला आणि व्हॉल्यूम वाढलं. याच्या प्रकारे मार्केट चालतं, व्हॉल्यूम वाढतं, पण ओपन इंटरेस्ट कमी जास्त होत असतो. तो प्रत्येक स्ट्राईक प्राईजला कमी होतो. मग स्ट्राईक प्राईज म्हणजे काय, की ज्या क्वांटिटीला तुम्ही बाय करणार आहात, ज्या प्राईजला, त्याला स्ट्राईक प्राईज म्हणतात. अशा प्रकारे ओपन इंटरेस्ट वाढत जातो, कमी होत जातो. आणि प्रत्येक माणसाला आपला बाय केला असेल तर त्याला सेल करून कव्हर करावे लागतात. शॉर्ट केला असेल म्हणजे जर सेल केला असेल तर त्याला बाय करून कव्हर करावे लागतात. कोणचीही वस्तू कोणाकडे येणार असेल तर ती त्याला घ्यावी लागते पैसे देऊन. बाय करावी लागते. आणि परत पैसे पाहिजे असतील तर त्याला ती परत सेल करावी लागते. अशा प्रकारे मार्केट चालतं. मार्केट हे एक स्ट्रक्चरवर चालतं. पहिल्यांदा मार्केट आल्यावर 2 व्यक्ती पहिल्यांदाच मौजूद असतात. ते लाँग म्हणजे लिमिट ऑर्डरमध्ये असतात. तिसरी व्यक्ती मार्केट ऑर्डरमध्ये येऊन मार्केट एक प्रकारे मूव्हमेंट करतं आणि त्या मूव्हमेंटनुसार त्याच्याकडनं येणाऱ्या बाय सेल क्वांटिटी एक्झिक्यूट होतात. यामध्ये ओपन इंटरेस्ट वाढतो, कमी होतो आणि त्या ओपन इंटरेस्ट हा आपल्याला समजला पाहिजे. पण व्हॅल्यूम नेहमी वाढत जातं. ज्या प्राईजला जास्त व्हॅल्यूम आलेले, ज्या ठिकाणी जास्त व्हॅल्यूम झालेले, ज्या कॅन्डलवर जास्त व्हॅल्यूम झालेले, त्याच्यानंतर मार्केट स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं. लक्षात ठेवा, व्हॅल्यूम हे चढत्या ठिकाणी की उतरत्या ठिकाणी हे पण पाहावं लागतं. आता व्हॉल्यूम आल्यानंतर काय होतं, की एक कॅन्डलचं इन्फॉर्मेशन तयार होतं. तर त्याच्यापूर्वी आपण याच्यातल्या काही गोष्टी सांगतो. हे बघा, व्हॉल्यूम किती फिरलं हे आपल्याला दिसते, कॉन्ट्रॅक्ट फिरले आणि ओपन इंटरेस्ट किती कॉन्ट्रॅक्ट अजून जिवंत आहेत हे सांगतं. म्हणजे व्हॉल्यूम काय दाखवतं, की दिवसभरात किती व्हॉल्यूम झालं. बाय करणारा असू दे, सेल करणारा असू दे, डबल करू, ट्रिपल करू, कितीही करू, ते ॲड होत जातं. आणि ओपन इंटरेस्ट काय असणार, बाय करणारा असेल ओपन होतं, त्याने कव्हर केलं तर एक्झिट होतं. आलं का लक्षात? हे मेन इन्फॉर्मेशन आहे व्हॉल्यूमचं. इथून सुरुवात होते मार्केटला आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे कॅन्डलवर. त्याच्यानंतर काय होतं, की कॅन्डलचं इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. मग काय होतं, कॅन्डल ओपन बाय लो. आता आपण पहिल्या स्ट्रक्चरवरनं दुसरं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. मला वाटतं पहिलं स्ट्रक्चर तुम्हाला समजलं असेल. नंतर समजलं तर व्हिडिओ परत पाहायचा आहे तुम्ही. गडबड करायची नाही किंवा ह्या स्ट्रक्चरवर आपलं पुढचं पूर्ण भविष्य अवलंबून आहे. आता काय होतं, की मार्केटमध्ये सुरुवातीला ओपन येतो. एक 100 रुपयाला इथं मार्केट ओपन झालं. पहिला ट्रेड 100 रुपयाला झाला. त्यानंतर मार्केट खाली गेलं 95 रुपयापर्यंत. म्हणजे ओपन 100ला झालं, 95ला खाली गेलं, 95 वरनं बायर आला, त्यांनी मार्केट वर नेलं, 100 पर्यंत आणलं आणि 100 पासून ते वर जायला सुरुवात झाली. 120 पर्यंत ते वर गेलं. 1 मिनिटाच्या कॅन्डल आहे बरं का. 1 मिनिटाच्या कॅन्डल 120 पर्यंत गेली आणि 120ला परत सेलर आला आणि ते मार्केट खाली आलं. आता इथं कसं आहे बरं का, लक्षात घ्या. 100ला ओपन झालं. जो कोणी व्यक्ती असेल त्याने 5 क्वांटिटी सेल केल्या, त्यामुळे 100 वरनं मार्केट 95 रुपयाला आलं. इथं 5 क्वांटिटी सेल झाल्यामुळे ते 95 रुपयाला आलं. या ठिकाणी आल्यानंतर दुसरा एक बायर आला, त्याने 5 क्वांटिटी बाय केल्या, ते 100ला गेलं. तिसरा एक मेंबर आला, की त्याने 20 क्वांटिटी बाय केल्या. किती? 20 क्वांटिटी. ते डायरेक्ट 100 वरनं 120ला गेलं. आता 120ला आलो, चौथा गडी आला, त्यांनी 5 क्वांटिटी ज्या इथं बाय केल्या होत्या, ज्यांनी
5 क्वांटिटी त्याने इथं सेल मारल्या. म्हणजे त्याने बाय केलं होतं. त्याला वाटलं मला आता कमीत कमी ₹25 फायदा होतोय. त्याने एक्झिट मारल्या आणि प्राईजवरून 115ला आली. आणि एक कॅन्डल तयार झाली. एक कॅन्डलचं पूर्ण इन्फॉर्मेशन झालं, लक्षात ठेवा. एक कॅन्डल तयार झाली. या कॅन्डलमध्ये काय दाखवतं की मार्केट ओपन कुठे झालं, लो कुठं गेलं, त्याने हाय काय मारला आणि ते क्लोज काय झालं. अशा प्रकारे एका कॅन्डलचं इन्फॉर्मेशन होतं. या कॅन्डलमध्ये असं दिसतं की इथून सप्लाय इथून डिमांड आहे ह्या प्राईजला आणि 120च्या प्राईजला सप्लाय येते. म्हणजे 120ला जर कॅन्डल गेली तर तिथून खाली येतं, कारण तिथं विकणारे येतात आणि खालनं डिमांड येते. या कॅन्डलवरनं आपल्या लक्षात कळतं आणि अशा प्रकारे एक कॅन्डल बनते आणि कॅन्डल नंतर कॅन्डलचं एक इन्फॉर्मेशन अशा कॅन्डल बनत जातात. आता पुढची कॅन्डल आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आता ह्या कॅन्डलमध्ये ही न्यूट्रल कॅन्डल आहे. दुसरी कॅन्डल, ही कॅन्डल जरी दिसत असं ते प्राईजवर लक्ष द्या. कॅन्डल ते दाखवण्यासाठी तशी दाखवली. मार्केट ओपन झालं ₹10, ₹110. मार्केट गेलं, हाय काय मारला 120. इथून सेलिंग आली, मार्केट गेलं तळापर्यंत ₹100. मार्केट ओपन झालं ₹110. त्याच्यामध्ये कोणीतरी बाईंग केली ₹20ची, मार्केट गेलं वर. ₹10ची बाईंग केली, मार्केट 120ला गेलं. ₹20वरनं परत कोणीतरी ₹20ची सेलिंग केली. किती? ₹20ची. आता 120 वरनं ₹20ची सेलिंग केली होती, कुठे येईल? 100ला. म्हणजे मार्केट ओपन इथं झालं, वर गेलं, वरून खाली आलं. आता इथं आल्यावर परत कोणीतरी ₹10ची बाईंग केली आणि मार्केट परत 110ला आलं. म्हणजे ही कॅन्डल काय सांगते की मी ओपनही 110ला झाले आणि क्लोज पण 110ला झाले, मात्र माझ्या कॅन्डलमध्ये हाय आला 120 आणि लो आलाय 100. म्हणजे इथनं बाईंग येऊन राहिली, इथनं सप्लाय येऊन राहिली, दोघांचंही प्रेशर सेम आहे आणि मार्केट 110लाच क्लोज झालं. ओपन 110, क्लोज 110. ही कॅन्डल काय सांगते की ह्या कॅन्डलमध्ये सेलिंग आणि बायर दोघांचंही प्रेशर सेम आहे. म्हणून कॅन्डल कधीही पाहताना कॅन्डल माझ्या तर तुम्हाला सांगतो माझ्या लक्षातच यायचे नाही कॅन्डल कोणच्या बुलिश आहे म्हणजे अँगल फिंग आहे, हॅमर आहे, फिमर आहे, काहीच नाही. मला एवढंच कळत होतं की ह्या कॅन्डलमध्ये प्रेशर कोणाचे, बायरचे जास्त आहे की सेलरचे जास्त आहे. तुम्हाला कॅन्डल जरी पाठ नाही झाले तर काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त एवढंच लक्षात द्या की त्या कॅन्डलमध्ये प्रेशर बायरचं जास्त आहे की सेलरचं जास्त आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे एक चार्ट बनतो. ओपन से शुरू, हाय तक, पर लो और क्लोज बीच में. ओके, आता आपण या 2 कॅन्डल पाहिल्यानंतर अजून पुढच्या कॅन्डल का पाहत जा. या ठिकाणी बघा, आपण काय झालं, इथं ओपन झालं, लो मारला, ओपन झालं, लो मारला, परत हाय गेलं आणि क्लोजमध्ये झालं. ओके, ह्या सेम कॅन्डल अशाच दाखवतात आणि ह्या ज्या ओपनपेक्षा वर, ओपन झालेल्या कॅन्डलपेक्षा जर मार्केट वर ओपन होत असेल तर त्या बुलिश कॅन्डल म्हणल्या जातात. म्हणजे ओपनपेक्षा क्लोज हा वर आहे. भले हाय लो कुठेही असू दे, हाय लो आणि हाय कुठेही असू दे, पण ओपनपेक्षा जर वर ओपन मार्केट कॅन्डल क्लोज झाली तर ती बुलिश कॅन्डल समजली जाते आणि ओपन झाल्यापासून जर मार्केट खाली क्लोज झालं तर ती बेरिश समजल्या जाते. म्हणजे या ठिकाणी जेवढे बायर होते त्या बायरने सेलिंग जास्त केली. म्हणजे इथं जो बायर होता त्याने बाईंग जेवढी केली, समजा मी ₹5ची बाईंग केली पण सेलरने ₹10ची सेल केली, तर माझे तर सेल तर गेलेच, बाय केलेलं क्वांटिटी एक्झिट तर झालेच, पण त्याने अजून जास्त सेल केले, मी त्याला कंट्रोल नाही करू शकलो. मार्केट या स्ट्रक्चरवर चालतं. मार्केटचं एक मेन स्ट्रक्चर तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. समजा आपण एक दगड उचलतोय, हे तुम्हाला पुढं खूप कामाला येणार आहे बरं का. हेच सगळ्यात महत्त्वाचे. मी नेहमी प्रत्येकाला हे उदाहरण देत असतो. समजा आपण एक दगड उचलतोय
2 मित्र मिळून दगड थोडा उचलला. आपल्याला असं वाटतं उचलला जातोय. आपण अजून दगडाच्या खाली हात घालतो आणि अजून ताकद लावतो. दगड अजून वर उचलला जातो. म्हणजे पहिल्यांदा मी दगड उचलला, तर त्यावेळेस माझी पॉवर किती लागली? 10%. नंतर अजून प्रेशर लावलं, माझी पॉवर लागली 20%. म्हणजे 20% मी 10% अजून एक्स्ट्रा लावले. 20% पॉवर लावली. पण आत्ता मला उचललं जात नाहीये. उचललं जात नाहीये. म्हणजे वरनं जास्त प्रेशर येऊ राहिलं दगडाचं, का मी याला कंट्रोल नाही करू शकत. मग अशा वेळेस मी काय करणार? एकदा पॉवर लावण्याचा प्रयत्न करणार, की जेणेकरून माझा हात बाहेर काढता येईल त्या दगडाखालनं. आणि म्हणून मी परत एकदा पुश बॅक करणार आणि नंतर हात बाहेर काढणार. म्हणून मार्केट कधीही रिव्हर्स व्हायच्या अगोदर एकदा पुल बॅक करतं. खाली असेल ते एकदा परत डाऊनला येऊन वर जातं आणि वर असेल ते एकदा खाली पडायच्या ऐवजी परत एकदा वर जाऊन मग खाली येतं. तर त्याचा एक्झिट करण्याचा शेवटचा टाईम असतो. पुल बॅक म्हणतात त्याला, किंवा डाऊनला सुद्धा एक प्रकारे मार्केट पुल बॅक करतं. ही कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाची, ही नेहमी लक्षात ठेवा. मेन मार्केटमध्ये हीच कामाला येते. हे एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढच्या एका पार्टकडे जाण्याचा पार्ट कोण? सॉरी, कुठंतरी लांब गेले सर. हे काही हरकत, लिंक तुटते त्यामुळे. आणि ह्या प्राइस ॲक्शन नंतर कॅन्डलचा फॉर्मेशन. मग आता काय होतं, की बाय कॅन्डल बाय 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 वरच्या साईडला जायला सुरुवात होते. तशी सेल कॅन्डल खाली खाली यायला सुरुवात होते. अशा काही कॅन्डल मिळून कॅन्डल नंतर एक चार्ट बनतो. काय होतो? कॅन्डल नंतर एक चार्ट बनायला सुरुवात होते. तर पुढच्या याच्यावर जातो. हे बघा, कॅन्डल नंतर काय म्हणते, एक प्रकारे चार्ट बनायला सुरुवात होत. मला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा काय येतं? व्हॅल्यूम येतं. व्हॅल्यूमचं इन्फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर कॅन्डल येते. कॅन्डलचं इन्फॉर्मेशन होतं. मग कॅन्डल नंतर काय होतं? कॅन्डलचं पॅटर्न बनतात बाय साईडचे. आणि मग बिग रॅलीचं मोमेंटम तयार होते. मग चार्ट पॅटर्न बनतात. अगोदर व्हॅल्यूम, नंतर कॅन्डल, मग कॅन्डल पॅटर्न, मग चार्ट पॅटर्न, त्याच्यानंतर सपोर्ट, रजिस्टन्स, हे तिथून पुढे यायला सुरुवात होतात. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, की तुम्हाला ओपन इंटरेस्ट हा कळाला पाहिजे. कोणत्या चार्टमध्ये जास्त प्रेशर आहे, कोणत्या चार्टमध्ये प्रेशर नाही, हे तुम्हाला कळालं पाहिजे. आणि ते जर तुम्हाला नाही कळालं, तर तुम्ही प्राइस ॲक्शन कशी काय विचारात घ्याल, तुम्ही कसं समजाल प्राइस ॲक्शनला, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे बघा, इथं काय दिसते? मार्केट ओपन झालं, वर गेलं, वरनं प्रेशर आलं, बरोबर. ह्या कॅन्डलच्या नंतर एक बेरिश कॅन्डल बनली. म्हणजे जेवढं बायर आले त्याच्यापेक्षा जास्त सेलर आले. तर आजची ही एक कन्सेप्ट मी पूर्ण तुम्हाला शिकवतो. लक्षात घ्या. मार्केटमध्ये नेहमी 2 बिग हँड असतात. पूर्ण मार्केट तेच चालवतात. आपल्याला असं वाटतं, की आपण मार्केट चालवतो. पण असं काही नसतं. आपण काही मार्केट चालवत नाही. आपण फक्त मार्केटचे पार्टिसिपेट असतो. ओपन झाल्यानंतर कोणतरी इथं मार्केटमध्ये बाईंग करतं. मार्केट इथं ओपन झालं, इथं ओपन झालं, खाली आलं, पूर्ण वर गेलं, पण वरनं सेलिंग आली आणि एक बुलिश कॅन्डल निर्माण झाली. त्याचा मोठा एक वीक आहे वरच्या साईडला, वीक आहे का नाही? त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक बेरिश फॉर्मेशन. म्हणजे जेवढे याच्यामध्ये बाय केले होते, याने समजा 1,00,000 लावले असतील, तर त्याने 1,00,000 पूर्ण कव्हर केले. मी 1,00,000 लावले ना, त्याच्यापेक्षा याने 1,00,000 लावले, त्याने अजून 1,00,000 सेल केले.
म्हणजे त्यांनी 2,00,000 सेल केले. 1,00,000 तर गेलेच, अजून ₹1,00,000 एक्स्ट्रा केले. त्याने परत कमीत कमी ₹50,000 लावले आणि बाय केलं. आता त्याने तर 50,000 तो लावतो ना, मी ₹75,000 टाकतो. म्हणजे आता 50,000चे ते 50 तर कव्हर झाले, 25 अजून खाली आली कॅन्डल. त्याने परत कव्हर करून 20,000-25,000 लावले. त्याने एकदम धाडकने अजून ₹1-1.5 लाख मारले. मार्केट खाली आलं. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा सप्लाय यायला सुरुवात होते, तेव्हा मार्केट खाली येत राहतं आणि इथं आल्यानंतर ही जी मोठी कॅन्डल बनली, त्या कॅन्डलला पूर्ण ग्रास्पिंग करून घेतलं. म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये जर ₹100 आले असतील, तर बाय करणारा सुद्धा व्यक्ती कमीत कमी ₹80 बाय केलेली ही कॅन्डलची 80% त्याने झाकली. म्हणजे इथं खालनं काय येते? प्रेशर येते. पुल बॅक येऊ राहिलंय. त्याच्यानंतर तो ह्या कॅन्डलला ग्रास्पिंग करण्याचा, जेवढे त्याने सेल केले त्याला बाय करण्याचा प्रयत्न करतो. पण इथून अजून हा तयार आहे सेलर. त्यामुळे तो परत खाली हाणतो. परत बायर ट्राय करतो. परत सेलर हाणतो. सेलर बायर हा वर नेताना ह्या कॅन्डल काय सांगतात, की कॅन्डलमध्ये दम नाही. सेलरची बघा, ही कॅन्डल, ही बायरची कॅन्डल फुल बनली. नंतर सेलरने पूर्ण ग्रास्पिंग केली. सेलरच्या कॅन्डल मोठाल्या बनत आल्या. इथं पहिल्यांदा असं झालं की बायची कॅन्डल मोठी आली. सेलरच्या कमीत कमी 80% बायची कॅन्डल आली, पण ती कॅन्डल वर जाताना तिचा पॉवर कमी कमी होत गेला. ही मोठी, ही छोटी, ही छोटी आणि ही न्यूट्रल कॅन्डल बनली. आणि इथं त्याच्यानंतर मोठी सेल कॅन्डल आली. त्याने परत ट्राय केला वर जायला. छोटी, छोटी, छोटी. म्हणजे तो जेवढा तो सेल करतोय, हा तेवढा बाय करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला वर घेऊन जाता येत नाही. परत त्याने इथनं सेल मारला, याने परत ट्राय केला. शेवटी त्याने जास्त सेल मारला आणि जेवढे बायर होते, तेवढ्यांच्या पूर्ण क्वांटिटी त्यांनी सेल करून टाकल्या, त्याच्यापेक्षा जास्त. त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस इथं हिट झाले. मार्केट धाडकने खाली आलं. आणि जेव्हा मार्केट वन वे खाली येतं, तेव्हा मग यांनी जिथं या सेल केलेल्या क्वांटिटी या डिस्ट्रीब्युशन करून या ठिकाणी मार्केटतून एक्झिट घेतली. मग ही कॅन्डल जेव्हा खाली आली, ही जेव्हा पहिली ही बेरिश कॅन्डल आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्यात छोट्या कॅन्डल आहेत, म्हणजे इथं प्रेशर येऊ राहिलं खालनं. ही पहिली बुलिश कॅन्डल बनली. ह्या बुलिश कॅन्डलला परत त्याने निगेटिव्ह मारलं आणि मग शेवटीला या ठिकाणी परत एकदा त्यांनी बेरिश कॅन्डल बनवली. पण ह्या कॅन्डलच्या खाली त्याला नेता नाही आलं. मग इथं बुलिश कॅन्डल होऊन बंद झालं. मार्केट स्ट्रक्चर असंच चालतं. सप्लाय अँड डिमांड. त्याच्यानंतर मार्केटचं एक स्ट्रक्चर बनतं. त्याच्यानंतर मार्केटचं एक इन्फॉर्मेशन बनतं. मग तिथं मध्ये एक पॅटर्न बनतो. मग तो चार्ट पॅटर्न बनतो. मग सपोर्ट बनतं, रजिस्टर बनतं आणि अशा प्रकारे मार्केट ट्रेंड करतं. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मार्केट असंच चालतं. म्हणून तुमच्या लक्षात पाहिजे की मार्केट चालवतं कोण? लिमिट ऑर्डरवाला चालवतो की मार्केट ऑर्डरवाला चालवतो? मार्केटचा ऑर्डरवाल्याचा प्रेशर वरच्या साईडला आहे का खालच्या साईडला आहे? कॅन्डल कशी बनते? कॅन्डलमध्ये काय काय पॅटर्न असतात? त्याच्यावर प्रेशर कसं असतं? आणि पुढच्या आपण व्हिडिओमध्ये कॅन्डलचे पॅटर्न पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी कॅन्डलचे पॅटर्न दाखवाल आणि मग कॅन्डलच्या पॅटर्न नंतर मग आपण सपोर्ट, रजिस्टर, मग कशा प्रकारे चार्ट बनत जातो, त्याच्यामध्ये काय व्हॅल्यूम असतं, ते कसं बनतं, त्याच्यात व्हॅल्यूम पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कसं ओळखाल, हे मी तुम्हाला इथे सांगाल. लक्षात ठेवा, माझ्या चार्ट पॅटर्नवर चांगला कंट्रोल आहे. तुम्ही मला जेवढे क्वेश्चन विचारताल, तुमचे जेवढे प्रॉब्लेम असेल तेवढे विचारताल, त्याची उत्तरं द्यायचा मी प्रयत्न करेल. आलं लक्षात? तर हा व्हिडिओ मी इथं संपवण्याचा प्रयत्न करतो, जास्त मोठा व्हिडिओ बनवून. कारण हे कसं असतं की हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ना, सगळ्यात बोरिंग आहे. सगळ्यात बोरिंग आहे. पण हेच मेन आहे. जर तुम्हाला हे नाही कळालं, तर तुम्ही कितीही दिवस फिरा मार्केटमध्ये, शेवटी तुम्हाला याच ठिकाणी येऊन हे शिकावं लागणार आहे. म्हणजे याच ठिकाणी, म्हणजे अशी गरज नाही की तुम्ही माझ्याकडे शिकावं लागणार. पण हा पॅटर्नच तुम्हाला शिकावा लागणार आहे तुम्हाला प्राइस ॲक्शनचा. तुम्हाला प्राइस ॲक्शनमधलं बाय, सेल काय आहे, ह्याची ABCD जोपर्यंत तुम्हाला पूर्ण कळत नाही, तुम्ही मार्केटमध्ये पैसे कमवू शकणार नाही किंवा तुम्हाला मार्केट स्ट्रक्चरच कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर पहिल्यांदा कळलंच पाहिजे.
त्याची तुम्हाला पूर्ण तयारी केली पाहिजे. तरच मार्केट तुम्हाला कळत जाईल. व्हॉल्यूम कुठं येतं, कुठे जास्त क्वांटिटी उचलली जाते. समजा या कॅन्डलमध्ये वरनं सेलिंग आलं आणि खालनं बाईंग आलं. आपल्याला ही कॅन्डल भलेही छोटी दिसत असेल, पण या ठिकाणी समजा एखाद्याने 1,00,000 सेल केलंय आणि इकडनं बाय करणाऱ्या माणसाने कमीत कमी 50,000 टाकले, तर इथं बाईंग झाली. तर ही कॅन्डल एखाद्या वेळेस छोटी दिसेल, पण ही कॅन्डल जी तुम्हाला मोठी दिसते, ती इथं समजा 10,000चीच क्वांटिटी ट्रेड झाली असेल आणि इथं सेलरच आहे, बायर नसेलच, तर इथं व्हॉल्यूम जनरेट नाही होणार. कॅन्डल जनरेट झाली, कॅन्डल मोठी निर्माण झाली, पण व्हॉल्यूम जनरेट नाही झालं. ज्या ठिकाणी व्हॉल्यूम जास्त येईल, ती कॅन्डल जास्त मोठी दिसेल. याचा अर्थ इथं कोणचं तरी एकतर ज्याने सेल केलाय तो एक्झिट झालाय किंवा नवीन बायर इथं घुसलेला आहे. आणि त्यामुळं ह्या कॅन्डलमध्ये समजा ही मोठी कॅन्डल आहे, हिच्यात समजा 1,00,000ची ट्रान्झॅक्शन झाले बाय सेल आणि ही जी छोटी कॅन्डल आहे, ह्या छोट्या कॅन्डलमध्ये 1,00,000पेक्षा इथं समजा जास्त हे झाले, इथं समजा ₹1,50,000 झाले. तर तुम्ही काय म्हणाल, ही कॅन्डल मोठी आहे का ही कॅन्डल मोठी आहे? पण प्रेशर त्याच्यावर नसतोय. मोठ्या कॅन्डलमध्ये नेहमी व्हॉल्यूम डाऊन साईडला असताना जास्त असतं असं नाही. एकदा स्टॉपला हिट झाला ना ह्या कॅन्डलला, तर ह्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम जास्त येईल. आता इथं हिट झाल्यानंतर इथं बायरच नाहीये. पूर्ण मैदान मोकळे. त्यामुळे ती कॅन्डल मोठी येईल. ह्या कॅन्डलला ही मोठी कॅन्डल आल्यानंतर पहिल्यांदा छोटी कॅन्डल बनली. कारण म्हणजे जो सेलर सेल करतो त्याच्यापेक्षा बाय करणारा मोठा माणूस आहे. त्यामुळे ती प्राइस एका लेवलला जाऊन टच झाली आणि त्या ठिकाणी खाली जनरेट व्हॉल्यूम निर्माण होतं. इथं खाली व्हॉल्यूम जनरेट होतं. त्यामुळे ते कोणत्या कॅन्डलला किती आहे त्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की इथं डिस्ट्रीब्युशन चाललंय, फ्रेश बाईंग होते की काय होते. त्यामुळं तिथं व्हॉल्यूम पर ओपन इंटरेस्ट म्हणजे त्यामुळं तुम्हाला अगोदर ओपन इंटरेस्ट शिकवला की व्हॉल्यूम कुठं जनरेट जास्त झालं कोणत्या कॅन्डलला आणि त्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट किती निर्माण झाला. याच्यानंतर मग प्राइस ॲक्शन तुम्हाला कळायला सुरुवात होते. म्हणून प्राइस ॲक्शनला व्हॉल्यूम, ओपन इंटरेस्ट आणि कॅन्डल हे तिन्ही एकाच पार्टचे भाग आहेत. हे एकच पार्ट सांगतात तिन्ही गोष्टी. व्हॉल्यूम शिवाय कॅन्डल बनणार नाही. आपलं व्हॉल्यूम शिवाय कॅन्डल बनणार नाही. कॅन्डल बनल्याशिवाय ओपन इंटरेस्ट ओपन झाला की निगेटिव्ह झाला हे कळणार नाही. म्हणजे एका कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम असतं, ओपन इंटरेस्ट असतो आणि ती एक कॅन्डल बनते. म्हणजे त्याला प्राइस बनते. म्हणजे प्राइसचं एक इन्फॉर्मेशन होतं. हे लक्षात घ्या. वर गेलं तर पॉझिटिव्ह, खाली आलं तर निगेटिव्ह. त्याच्यात प्रेशर किती हे सांगतो व्हॉल्यूम आणि त्याच्यात ओपन इंटरेस्ट झाला की ओपन इंटरेस्ट कट झाला, ओपन इंटरेस्ट वाढला की कट झाला हे सांगतो ओपन इंटरेस्ट. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे चार्ट पॅटर्नचं मेन स्ट्रक्चर आहे. ओके, जास्त सांगितलं तर तुमच्या डोक्याच्या वरनं जाईल. त्यामुळे आपण याच ठिकाणी आज थांबू आणि उद्या भेटू चार्ट पॅटर्नसाठी. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.